नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्याच हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण प्रत्येक जण जन्माला आल्यानंतर ना काही विशिष्ट कर्म करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि यातलंच एक महत्त्वाचं कर्म आहे ते म्हणजे पंचयाग, ज्याला पंचयज्ञ म्हणून सुद्धा अनेक जण ओळखतात. आता हे पंचयाग नेमके कोणते, कशा पद्धतीने आपण केले पाहिजेत, या सगळ्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये खास आलेले आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. तर आपण गुरुजींची चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी गुरुजींची एक थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्लीमार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची म्हणजे 350 वर्षांची परंपरा सुद्धा लाभलेली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा आयोजित केल्या जातात. जसं की चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा विविध यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट माधव गुरुजी या यात्रांमध्ये देवदर्शनासोबतच सर्वच आवश्यक धार्मिक विधी सुद्धा यजमानांकडून करवून घेतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि त्यांच्या आयुष्याचा सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो. पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या 3 दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण माधव गुरुजींना भेटू शकता. गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE स्कूल कर्जत इथं आहे. श्री माधव गुरुजी यांची एक वेगळी ओळख मला आपल्याला इथे करून द्यायची, ते म्हणजे ते आता नर्मदा तटवासी सुद्धा आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा त्यांचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हेतू या माध्यमातून आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात माधव स्पर्शमध्ये काम सुद्धा सुरू असतं. चला तर मग आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोतच. गुरुजी, आपण पंचयागाविषयी सुरुवातीलाच चर्चा करताना म्हटलेलं आहे, आपण पंचयागीला अनेक काळापासून खरं तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून करतात आणि या पंचयागाचं विशेष महत्त्व आपण वारंवार विविध कार्यक्रमातून सांगितलेलं सुद्धा आहे. सहस्त्रचंडी यावेळी एक नवीन आपण खरं तर उपक्रम किंवा एक नवीन प्रण घेतलेला आहे आणि माधव स्पर्श जो आश्रम आपण आपली ओळख करून देताना म्हटलं, या आश्रमामध्ये हा सहस्त्रचंडी याग करणार आहोत. तर मुळात या सगळ्याची मुख्य पीठिका काय आहे हे सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना खरं जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, की जसं तुम्ही विचारलं की मुख्य पीठिका काय आहे, तर खरोखरी सहस्त्रचंडी याग हा खूप मोठा सोहळा आहे म्हणजे, आणि आपलं सगळ्याचं अहोभाग्य आहे की तो आपल्याला पूर्णपणे म्हणजे की त्याच्यामध्ये सामावता येणार आहे सगळ्यांना, आणि याच्या व्यतिरिक्त तो माधव स्पर्शमध्ये पूर्णपणे साजरा केला जाणार आहे किंवा त्या ठिकाणी तो पूर्णपणे होणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की ज्यावेळेला राजा राज्य करत असायचा, तर राजा प्रत्येक वेळेला आपल्या प्रजेला म्हणजे जी प्रजा आहे त्या प्रजेमध्ये सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं, प्रत्येकाला मांगल्य प्राप्त व्हावं, प्रत्येकाला ऐश्वर्य प्राप्त व्हावं, त्याचबरोबर प्रत्येकाचं आरोग्य व्यवस्थित राहावं, या सगळ्या दृष्टिकोनातून कुठलं कार्य करायचं असेल तर त्याच्याकरता केलं जाणारं कार्य सहस्त्रचंडी असायचं. म्हणजे की सहस्त्रचंडी त्यावेळेपासून करण्याची प्रथा आहे जी प्रत्येक राजे महाराजा परंपरेमध्ये आपल्याला आढळते. म्हणजे की दशरथांनी सुद्धा या परंपरेमध्ये सहस्त्रचंडी यज्ञ केलेला आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कृष्णाचा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला कृष्ण द्वारकेमध्ये राजा होते आणि राजा असताना त्याच्यावरती सुमंतक मणी ज्या वेळेला हरवलेला होता, म्हणजे त्यावेळेला तो चोरल्याचा किंवा तो स्वतः त्यांनीच म्हणजे की घेतला असा कृष्णावरती आरोप त्यावेळेला झाला. आणि मग तो आरोप झाल्याच्या नंतर तो सुमंतक मणी परत आणून दिल्याशिवाय आता कलंक जाणार नाही का, तर कलंक काजलचे काली, म्हणून कृष्ण तो सुमंतक मणी आणण्याकरता अंतर्ध्यान अवस्थेमध्ये बघितलं आणि त्यावेळेला कळलं की तो जांबवंत गुफेमध्ये आहे. आणि मग कृष्ण त्या ठिकाणी जांबवंत गुफेमध्ये गेले आणि त्यांनी महायुद्ध केलं. हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु द्वारकेमधनं कृष्ण निघून गेले आणि त्याच्यानंतर त्यांचा काही समाचार नाही, काही नाही. तर त्यावेळेला सगळेजण चिंतेमध्ये करायला लागले की का अजून आले नाही किंवा काय झालं आहे तिकडे. आणि मग त्यावेळेला नारद आले आणि मग नारदाला सगळ्यांनी हा प्रश्न विचारला. त्यावेळेला नारदांनी सांगितलं की ते सुखरूप
सुखरूप आहेत, पण ते युद्ध करतायत आणि ते सुखरूपतेने इकडे परत येतील. मग बाकीच्या लोकांनी विचारलं की आम्ही काय करू शकतो, आणि आम्ही काय करू शकतो. त्यावेळेला नारदाने विचारलं की खूप चांगला प्रश्न तुम्ही केलात की तुम्ही सहस्त्रचंडी आपण या ठिकाणी करू शकतो की जेणेकरून ती ताकद पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना प्राप्त होईल आणि आदिमाया आदिशक्तीचे आशीर्वाद त्यांना लाभतील आणि ते सुखरूप परत येतील. आणि मग नारदाच्या सांगण्यावरनं पूर्णपणे त्या ठिकाणी सहस्त्रचंडी कार्यक्रम पार पडला द्वारकेमध्ये. आणि त्या सहस्त्रचंडीची ज्यावेळेला पूर्णाहुती होती त्यावेळेला पूर्णाहुतीला स्वतः कृष्ण सुमंतक मणी घेऊन त्या ठिकाणी आले. म्हणजे तर हा सर्वात मोठा भाग की त्या याच्यामध्ये आवर्जून उल्लेख कृष्ण चरित्रामध्ये सुद्धा येतो. आणि मार्कंडेय नावाचे ऋषी आहेत, म्हणजे जे मार्कंडेय नावाचे ऋषी आणि यांचं आपलं म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीचं किंवा माझं खूप जवळचं नातं आहे. कारण त्यांच्या संहितेवरती आधारित सगळे महामृत्युंजय याग असेल किंवा नवचंडी याग आहे की जो प्रॉपरली नवचंडी याग 1000 वेळा होतो त्यावेळेला सहस्त्रचंडी होतो. तर ती दुर्गा सप्तशतीची पोथी जी आहे ती मार्कंड ऋषींनी स्वतः लिहिलेली आहे. ती स्वतः लिहिलेली असताना तिथे च्यवन ऋषी आहेत, म्हणजे 10,000 वर्षापूर्वी की ज्यावेळेला त्यांनी नर्मदा परिक्रमा वगैरे केली आणि ज्यावेळेला ते त्या ठिकाणी ती पूर्णपणे सहस्त्रचंडीची याच्याकरता जी वापरली जाणारी दुर्गा सप्तशती आहे ती लिहून पूर्ण करून झाली आणि च्यवन ऋषींना त्यांनी ती पूर्णपणे दाखवली, वाचून दाखवली, ऐकून दाखवली. आणि च्यवन ऋषींना त्याच्यामध्ये खूप आनंद आला. आणि च्यवन ऋषींनी त्यावेळेला विचारलं की ह्या सगळ्या पाठीमागचा उद्देश काय, हेतू काय. त्यावेळेला ते म्हणले की प्रत्येकाला मांगल्याची प्राप्ती व्हावी, प्रत्येकाला सुखाची प्राप्ती व्हावी, या सगळ्या उद्देशाने मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आणि मग त्यावेळेला हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये हायेस्ट काय करायला पाहिजे. त्यावेळेला मार्कंडेय ऋषींनी त्यांना सांगितलं की सहस्त्रचंडी याग त्याच्यामध्ये करायला पाहिजे. हे जर सहस्त्रचंडी झाले तर त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्यांना मांगल्य, सगळ्यांना सुख प्राप्त होईल. म्हणजे मग हा स्पेशली कार्यक्रम आपण चैत्र नवरात्रीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे चैत्र नवरात्री म्हणजे ह्यावेळेला मार्च महिन्यामध्ये 2026मध्ये ती आहे. 19 तारखेला पाडवा आहे, तर 18 तारखेला याची पूर्णपणे ध्वजारोहणी चालू होईल. म्हणजे आणि ध्वजारोहणी होऊन पूर्ण शोभायात्रा वगैरे होऊन 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी हे चैत्र नवरात्री ज्या दिवशी बसते त्या दिवसापासून सहस्त्रचंडीचं व्रत चालू होईल. आणि मग पुढे रामनवमीला याची पूर्णपणे सांगता होईल, म्हणजे त्याची पूर्णाहुती होईल. 1000 नवचंडी याग त्याच्यामध्ये होतील. म्हणजे आणि माधव स्पर्शमध्ये हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या वतीने विश्वशांती प्रित्यर्थ आपण करणार आहे. म्हणजे तर तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सामील व्हा. का तर हा खरोखरी एक यागामधला राजा म्हणलं जातं की सहस्त्रचंडी याग म्हणजे नवचंडी यागाचा किंवा पंचयागामधला तो राजा आहे. म्हणजे आणि तो राजा अशा स्वरूपामधला असलेला याग हा आपल्याला सगळ्यांना साजरा करायला मिळणार आहे. तुम्ही सगळे या संकल्पामध्ये समर्पित होऊ शकता, तुम्ही या संकल्पामध्ये येऊ शकता. आणि मग त्या संकल्पामध्ये येत असताना माधव स्पर्शमध्ये करण्याचं कारण म्हणजे की नर्मदेचा तट आहे, याहून पवित्र अशी जागा नाही. त्याचबरोबर त्या यागामध्ये शिवाचं आणि शक्तीचं एकत्र ज्या ठिकाणी अनुष्ठान आहे, तर ओंकारेश्वरला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की शिव आणि शक्ती त्या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे तर ओंकारेश्वर भूमीवरती हा पूर्णपणे संपन्न होणार आहे. आणि 10 दिवसाचा कालावधी की ज्याच्यामध्ये चैत्र नवरात्री पूर्णपणे आहे, ज्या चैत्र नवरात्रीमध्ये आपण हा संपन्न करतोय. म्हणजे मुहूर्ताने बघाल तर मुहूर्त सर्वात योग्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जागेच्या हिशोबाने बघाल तर जागा सर्वात पवित्र आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विश्वशांती प्रित्यर्थ तर आपण करतोय, पण याच्याबरोबर तुमच्या प्रत्येकाचा संकल्प आणि प्रत्येकाला आपल्याला वाटतं की माझ्यामुळे ना कुणाला त्रास होऊ नये, पण मला जर कुणाचं कल्याण करता आलं तर 100% कल्याण करता यावं. त्याच्याकरता परोपकाराचं व्रत आपण सगळेजण शिकलो आहे. माझ्या अनेक कार्यक्रमांमधून सुद्धा मी परोपकाराचं व्रत सांगितलं आहे. तर तो परोपकार करण्याची संधी आता उपलब्ध आहे की तुम्ही हा याग करत असताना हा याग केल्यानंतर एक याग केला तरी तुम्हाला सहस्त्र म्हणजे 1000 याग केल्याचं पुण्य लाभेल. पण हा याग तुम्ही तुमच्या एकट्याकरता करत नसून तो परोपकाराकरता सुद्धा करताय. किंबहुना तुमच्याकडे एखादं कोणी आजारी असेल तर त्याला बरं वाटण्याकरता तुम्ही करू शकता, किंवा दुसऱ्या कुठल्याही याचा म्हणजे जो तुमच्या अगदी म्हणतात तसं आपण की धर्माचा नाही आहे, जातीचा नाही आहे, पातीचा नाही आहे, तुमच्या कुळामधला नाही आहे, एक मनुष्य म्हणून जर तुम्ही त्याच्याकरता काय करू शकता तर त्याच्याकरता 100% तुम्ही हा याग करू शकता की त्याला सुद्धा या यागामध्ये 1000 याग केल्याचं पुण्य लाभेल. आणि कुठल्याही प्रकारच्या समस्येमध्ये तो असेल तर तो निश्चितपणे त्याच्यामध्ये सुखरूप होईल. आणि परोपकाराचं व्रत करत असताना ह्याहून चांगला परोपकार काही नाही, म्हणून आपण हा कार्यक्रम लगेच उचलला आहे आणि तो माधव स्पर्शमध्ये आपण साजरा करतोय. नक्कीच. आणि मला आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल की नुकतंच माधव स्पर्शमध्ये याच रविवारी महालय श्राद्ध सुद्धा पार पडलेलं आहे. याआधी कर्मक्षलन यज्ञ सुद्धा माधव स्पर्श या आश्रमामध्ये पार पडला. आणि मुळात नर्मदा परिक्रमेचा संकल्प सुद्धा माधव स्पर्श जे ओंकारेश्वरला नर्मदाच्या किनाऱ्यावर आहे या आश्रमातनंच खरं तर घेतला जातो. त्यामुळे माधव स्पर्श हे ठिकाण मुळात फार पवित्र आहे. आणि गुरुजी, जसं आपण माधव स्पर्शमध्ये हे सहस्त्रचंडी याग आयोजित करण्याचा आता मुळात मुख्य पीठिका सांगितली, उद्देश सांगितला, पण या यागाला बसणारे जे यजमान आहेत आता त्यांना याचा नेमका फायदा कसा होईल एक थोडं विस्तृत सांगू शकाल का?
100% मॅडम, की ज्यावेळेला आपल्याला सगळ्यांना आपण पंचयाग करतो, तर पंचयाग आपल्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे की नर्मदा परिक्रमा करायला येतात आणि त्या नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदेच्या तटावरती आपण हे पाचीयाग संपन्न करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्यामध्ये वेगळी कस ही आहे, की बाकीच्या सगळ्यांबरोबर परिक्रमा करत असताना त्या परिक्रमा सुंदर होतातच, परंतु त्याच्यामध्ये यज्ञकर्म काही नसतं. आपल्या याच्यामध्ये हे जे श्रेष्ठ पंचयाग आहेत, ते पाचही याग आपण नर्मदेच्या किनाऱ्यावरती करतो. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने हा जो नवचंडी याग आहे, तो मार्कंड ऋषींच्या आश्रमामध्ये करतो. आपण सगळे अमरकंटकला जातो, ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचा उगम आहे, आणि त्या उगमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ज्यावेळेला मार्कंडेय ऋषींच्या आश्रमामध्ये आपण जातो, त्यावेळेला मार्कंडेय ऋषी हे चिरंजीव आहेत आणि आजही ती त्यांची तपोभूमी आहे, त्यांची स्वतःची वेधशाळा आहे. आणि आपलं सगळ्यांचं हे सौभाग्य आहे. मी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही बोललो, की मार्कंड ऋषींचं आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीचं फार म्हणजे की खूप त्यांची आपल्यावरती कृपादृष्टी आहे. अनंत कोटी उपकार किंवा अनंत कोटी प्रेम हे त्यांचं आपल्यावरती आहे, की ज्या ठिकाणी त्यांची यज्ञशाळा आहे, त्या यज्ञशाळेमध्ये आपल्या हातून नवचंडी त्या ठिकाणी समर्पित होतो. आणि जसं वंशपरंपरागत म्हणण्यापेक्षा एक शिष्याची जी असते, की गुरुपासून शिष्याकडे परंपरा येतं, तर त्या परंपरा येत असल्यामुळे आजसुद्धा मार्कंड ऋषींच्या आश्रमामध्ये आपण गेल्यानंतर तिथे गादीवरती कोण ना कोण मार्कंडेय म्हणून आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि प्रत्येक वेळेला ह्याच्यामध्ये कोणी ना कोणी बदल झालेला असतो, किंवा आता पाठीमागच्या याच्यामध्ये ज्यावेळेला कुंभमेळा झाला, त्यावेळेला नवीन त्या ठिकाणी सुद्धा बरेच म्हणजे की हे आलेले होते. आणि मग ज्या वेळेला आपण तिथे नवचंडी याग केले आणि ते नवचंडी याग आपण करत असताना सगळ्यांचा उत्साह, त्या यागाचं स्वरूप आणि प्रत्येकाचं त्याच्यामधला अलर्टनेस बघितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. आणि त्यांनी स्पेशली बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर म्हणले, की तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद आहेत, म्हणजे तुम्ही खूप चांगलं कार्य करताय. मलाही खूप भरून आला आणि मी त्यांना नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर ते म्हणले, मी एक तुम्हाला सजेशन देऊ का म्हणून. 100% द्या म्हणून. त्याला ते म्हणले, की तुम्ही सहस्त्रचंडी करा म्हणून. सहस्त्रचंडी करा हे त्यांच्याकडनं एक म्हणजे की आपल्याला आदेशच मिळाला. मी म्हटलं, की तुम्ही असं सजेशन का म्हणता, तुम्ही आदेश करा, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करू. आणि त्याप्रमाणे त्यांनी सहस्त्रचंडी करायचं आपल्याला सांगितलं. ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याच्या वेळेलाच म्हणजे की मुहूर्त आणि जागा याबाबत एवढी जर अधिकारी व्यक्ती आपल्याला सांगते, तर आपण निश्चितपणे त्यांना विचारलं पाहिजे. मग त्यांच्याकडे मी सगळी चौकशी केली, की कधी करू, काय करू. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की चैत्र नवरात्री चांगला मुहूर्त आहे. मग कुठे करू. मग त्यांनी सांगितलं, की शिवशक्तीचं जिथे अनुष्ठान असेल, जिथे नर्मदासारखा पवित्र तट असेल, तर त्याप्रमाणे एक एक गोष्ट ते सांगत गेले. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या आश्रमामध्ये पूर्णपणे आहे. म्हणजे आवर्जून त्याच्यामध्ये त्यांनी त्रिवेणीचा उल्लेख केला, की तिथे त्रिवेणी असली पाहिजे. आता त्रिवेणीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वड, पिंपळ, औदुंबर हे एकत्र असेल तरी आपण त्रिवेणी धरतो. आणि आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो तर मध्य प्रदेशमध्ये निम, त्याच्यानंतर पिंपळ आणि वड हे एकत्र असतात, त्याच्यामध्ये ते त्रिवेणी धरतात. आपल्या आश्रमामध्ये खूप प्राचीन त्रिवेणी आहे म्हणजे. आणि मग या सगळ्या गोष्टी आश्रमामध्ये आहेत. तर मला म्हणजे की असं इतकं भरून येत होतं आणि म्हणजे की ते कधी बोलायचं थांबतात आणि मी सांगतो असं मला झालेलं होतं. आणि त्या क्षणाला त्यांनी विचारलं, की जागा ठरली ना तुमची. मी म्हटलं, जागा ठरली. ते म्हणले, बिलकुल योग्य जागा आहे म्हणजे, आणि या जागी तुम्ही संपन्न करा. त्याच्यामध्ये कुठे उल्लेखसुद्धा आला नाही. आणि मग त्याच्यानंतर चैत्र नवरात्री आणि त्याचं सगळं क्रमाचं आपल्या आत्तापासून सगळी सुरुवातसुद्धा झालेली आहे म्हणजे. आणि याहून विशेष सांगायचं म्हणजे की लोकही उत्साहाने त्याच्यामध्ये जॉईनिंग आहेत. म्हणजे आता जवळजवळ 200-250 लोक त्या यागाला येण्याकरता मग आम्ही कुठे बुकिंग करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, एवढी सगळी लोकांची त्याच्या पाठीमागे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की याच्यातून यजमानाला मिळणारा फायदा म्हणजे की ज्या लोकांना यज्ञ याग याच्याबद्दल माहिती आहे, तर त्या यज्ञ यागाबद्दल आहे की एका नवचंडीचं महात्म्य इतकं आहे की आज प्रत्येकाला आपल्याला कुळाचार करता येतोच असं नाही. म्हणजे प्रत्येकाच्या कुळामध्ये कुळाचार आहे आणि त्या कुळाचारानुसार कुणाकडे नवरात्र आहे, कुणाकडे ओटी भरली जाते, कुणाकडे तळी भरली जाते, कुणाकडे दर वर्षीच्या ह्याला म्हणजे टाक उजळवले जातात, कुलदेवतेला प्रॉपरली जावं लागतं. पण या सगळ्या गोष्टी आत्ताच्या कलियुगामध्ये किंवा ह्या फास्ट दुनियेमध्ये आपण चालवू शकत नाही आहे. म्हणजे की त्याच्यामध्ये काय ना काय राहत आहे. मग त्या सगळ्याची पूर्तता करायची असेल तर ती पूर्तता करण्याकरता किंवा तेवढं पुण्य जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ते पुण्य मिळवण्याकरता सर्वात सोपा उपाय काय, तर तुम्ही सहस्त्रचंडी करा. सहस्त्रचंडीमध्ये तुम्हाला या सगळ्याचं म्हणजे कुळाचार तुम्ही आत्तापर्यंत हयातीत जेवढे कराल ते कुळाचार करून जे पुण्य मिळेल तेवढ्या पुण्याची तुम्हाला प्राप्ती होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की कुळामध्ये तुमच्या कुठला दोष असेल, म्हणजे एखाद्याच्या कुळामध्ये काही ना काही वेगळ्या प्रकारचे दोष असतात की माणूस त्या ठिकाणी अल्पायुष्य होतो, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी जास्त काळ जगत नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही वेगवेगळ्या कारणांनी जीवन कुणाचं संपुष्टामध्ये येत जातं किंवा कुणाच्या ह्याच्यामध्ये असं होतं की पुढे जाऊन ते मानसिक रुग्ण बनतात. तर अशा प्रकारचे जे दोष कुळामध्ये असतात ते कुळामधले दोष पूर्णपणे हा याग केल्यानंतर निघून जातात. याचबरोबर कुळाला काही श्राप दिलेले असतील म्हणजे की तुमच्या कुळामध्ये कोणी लोकांच्या कार्यामुळे किंवा त्यांच्या ह्याच्यामुळे उद्विग्न अवस्थेमध्ये कोणी त्यांना श्राप दिले असतील तर त्या श्रापाचं सुद्धा पूर्णपणे निरसन होतं. तर कुळाचे श्राप जाण्याकरता, कुळाचा पूर्णपणे जो काही दोष आहे तो दोष जाण्याकरता याच्याकरता प्रॉपरली या सहस्त्रचंडीचा पूर्णपणे फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे महाकाली, महासरस्वती आणि याच्या व्यतिरिक्त महालक्ष्मी यांची अनंत कोटी कृपा याच्यामध्ये पूर्णपणे प्राप्त होते. ज्यावेळेला 1000 नवचंडी होतात त्याच्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे की पूर्णपणे त्याच्यामध्ये
समर्पित झाल्याच्या नंतर तुम्ही एक जरी याग केला तरी मिळणारं पुण्य तुम्हाला 1000 यागाचं मिळतं. त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला सगळ्या प्रकारची प्राप्ती होते. प्रत्येकाचा आत्मविश्वास म्हणजे तुमच्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते की तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे वाढतो आणि पुढच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कुठलाही निर्णय घेण्याकरता जी एक निर्णय क्षमता पाहिजे ती उत्तम निर्णय क्षमता तुमची पूर्णपणे बनते. का आता आत्मविश्वास तुमचा पूर्णपणे स्ट्रॉंग झालेला असतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभतं, तुम्हाला निरोगी जीवन राखतं. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये काही रोग असेल तर रोगसुद्धा पूर्णपणे निघून जातो. इतके या यागापासून होणारे फायदे आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये बघितलं तर तनानी मनानी धनानी सगळ्यांनी तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर ते समृद्ध होण्याकरता सर्वात मोठा उपाय काय आहे किंवा सर्वात सोपा उपाय काय तर सर्वात सोपा उपाय सहस्त्रचंडी आहे की या सगळ्याची तुम्हाला प्राप्ती होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सहस्त्रचंडी ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला ती परोपकार व्रतामध्ये ठरली जाते. परोपकारामध्ये जे आहे की आपण ज्यावेळेला यागामध्ये त्या येतो आणि त्या यागामध्ये आपण पूर्णपणे याग संपन्न करतो त्यावेळेला संपन्न करत असताना त्याचा जो संकल्प आहे त्या संकल्पामध्ये तुमचा निजी संकल्प येणारच आहे जो तुमचा असेल तो. पण याच्या व्यतिरिक्त विश्वशांतीकरता सुविधा तुम्ही त्याच्यामध्ये येणार आहात. याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरामधला कुठलाही प्राणी असेल, तुमच्या ओळखीचा कोणीही मनुष्य असेल, मग स्त्री असेल, पुरुष असेल आणि त्याच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी त्याला त्याच्यामधनं पूर्णपणे सुटका व्हावी, त्याला संपूर्णपणे समाधान लाभावं याच्याकरता तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे संकल्पित होऊ शकता. आणि हे फक्त सहस्त्रचंडीमध्येच होऊ शकतं. त्यामुळे सहस्त्रचंडीचं एवढं महत्त्व आहे. आणि माझं तुम्हाला या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही 100% या सहस्त्रचंडीमध्ये सहभागी व्हा. आणि धर्मो रक्षिते रक्षता की धर्माचं रक्षण आज आपण केलं, आज आपण अध्यात्म आपलं जतन केलं तर आपल्या पुढच्या पिढीला मिळेल आणि या पुढच्या पिढीला ते मिळावं, पुढच्या पिढीला हे सगळे संस्कार मिळावे म्हणून आपण सगळे उपक्रम करतोय. आणि या उपक्रमामध्ये तुम्हीही त्याच्यामध्ये बरोबर आलात तर 100% तुमचंही कल्याण होईल, तुमच्या पिढीलासुद्धा पुढच्या पिढीचं सुद्धा कल्याण होण्याकरता याच्यामध्ये संकल्प होईल आणि परोपकाराचं व्रत आपल्या सगळ्यांच्या हातून पूर्ण होईल. अगदी बरोबर. आणि इतके सारे फायदे सहस्त्रचंडीचे असल्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आता मनामध्ये आलं असेल की अरे मलाही याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. पण नेमकं खरंच कोणी सहभागी व्हायला पाहिजे, का सहभागी व्हायला पाहिजे, त्याची काही प्रोसेस आहे का, काय याबद्दल सांगाल? मॅडम प्रोसेस म्हणजे की याच्यामध्ये हे कार्य करत असताना तुमच्यापर्यंत जर हा म्हणजे की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर 100% हे तुम्हाला एक प्रकारचं आमंत्रण आहे, तुम्हाला एक प्रकारचं आव्हान आहे की तुम्ही 100% त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये येऊन तुम्ही तुमचे गणगोत्र मित्रपरिवार जे काही कुटुंबीय आहेत यांच्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही करू शकता, यांच्या सगळ्यांपर्यंत हा प्रचार करू शकता, प्रसार करू शकता. आणि त्याच्याकरता फक्त जे आपले प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीचे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. पुढची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी हे मध्य प्रदेशमध्ये आहे, ओंकारेश्वरला आहे, नर्मदाच्या तटी आहे तर त्या ठिकाणी जाण्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था येण्या जाण्याची केलेली आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला राहण्याची व्यवस्था केलेली आहे, तुम्हाला प्रसाद महाप्रसाद त्याची सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी सामावून त्याच्यामध्ये पूर्णत्वाला करून तुम्हाला सगळ्यांना परवडेल की तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकाल अशी दक्षिणा त्याच्यामध्ये केलेली आहे. आवर्जून सांगायचं कारण काय की याच्यामध्ये तुम्ही सगळेजण संकल्पित होऊ शकता. तुमचं स्वागत आहे प्रत्येकाचं. आणि नुसतं असं नाही की तुम्हाला त्या ठिकाणी यागाला यायचं असेल आणि प्रसाद महाप्रसादामध्ये सामावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमची उपस्थिती लावू शकता. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही यजमान म्हणून आहे तरच तुम्ही आहे म्हणून. याच्या व्यतिरिक्त तुम्ही येऊन त्या ठिकाणी 100% प्रसाद महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त या यागाच्या तयारीमध्ये अजूनसुद्धा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एकरूप होऊ शकता. म्हणजे असं की प्रत्येकाला जी दक्षिणा आहे ती प्रत्येकाला परवडेल, सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये येईल इतका सगळा त्यामध्ये विचार आम्ही केलेला आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जागा ठेवलेली आहे की तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही करायचं असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळ्या अजून कुठल्या हिस्सा घ्यायचा असेल, एखाद्याला अन्नदानामध्ये यायचं असेल, एखाद्याला त्याच्यामध्ये जलदानामध्ये यायचं असेल, एखाद्याला असं वाटलं की नाही म्हणून मी तिथे श्रमदान पूर्णपणे करेन तर ह्या सगळ्या गोष्टींकरता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाव ठेवलेला आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जी आपली कन्सेप्ट आहे की हा परोपकार आपल्या हातून घडला पाहिजे. एकदा परोपकाराचं व्रत तुम्ही करून बघा, एकदा सहस्त्रचंडीमध्ये ते येऊन बघा, 100% त्याचा लाभ तुम्हाला पूर्णपणे होईलच. पण याच्या व्यतिरिक्त ज्या संकल्पनेने आपण तो करतोय त्या संकल्पनेने त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना होईल, आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे पुढे जाता येईल. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे आपण फक्त म्हणतो पण याच्यापुढे कृतीत आणण्याकरता ही सर्वात मोठी तुमच्याकरता सुवर्ण संधी आहे. या संधीचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या आणि याच्याकरता हा संपूर्ण प्रयोजन आणि हा घाट आपण या ठिकाणी घातलेला आहे. नक्कीच. खऱ्या अर्थानं आता माधव स्पर्शमध्ये सगळ्यांनाच यायची इच्छा असते. माधव स्पर्श या आश्रमाच्या अंतर्गत माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान याच्या अंतर्गत आणखीन कोणकोणते उपक्रम आहेत?
मॅडम याच्यामध्ये प्रॉपरली गोशाळा आहे, ज्या गोशाळेमध्ये तुम्ही येऊन त्या ठिकाणी गायींची सेवा करू शकता. याच्या व्यतिरिक्त उपक्रमांमध्ये म्हणजे की तिथे आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये नर्मदा तटाचे पूर्णपणे काही संस्कार आहेत की ज्याच्यामध्ये नर्मदेला रोज येऊन 108 दिवे सोडणं हा सुद्धा एक संकल्प येतो. म्हणजे तुम्ही तिथे राहिल्यानंतर तिथे तूप आहे, तिथे दिवे आहे, तुम्ही 108 दिवे करून तुमच्या हाताने घाटावरनं खाली सोडू शकता. तर हा सुद्धा त्याच्यामध्ये उपक्रम आहे. तिसरं माधवस्पर्शमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही तिथे आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे स्वतःच्या हक्काची जागा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आहात तर खरोखर तुमच्या वडिलांचं घर आहे ही भावनेने तुम्ही तिथे येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिथे परिक्रमावासीसुद्धा येतात. तर परिक्रमावासी येतात त्यांनासुद्धा ज्या वेळेनुसार ते येतात त्याप्रमाणे चहा पाणी नाश्ता भोजन याचीसुद्धा व्यवस्था असते. तर तुम्ही या सगळ्या संकल्पामध्ये त्याच्यामध्ये संकल्पित होऊ शकता. याचबरोबर माधवस्पर्शाचे जे कार्यक्रम असतात की ज्याच्यामध्ये कर्मशालन यज्ञ असेल किंवा महालय श्राद्ध असेल किंवा आता सहस्त्रचंडी यज्ञ आहे या सगळ्या यज्ञामध्ये सुद्धा तुम्ही सामील होऊ शकता. आणि याच्यामध्ये येण्याकरता तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुठल्याही एका म्हणजे की तुम्ही टूरला जरी कुठल्या असेल म्हणजे की आध्यात्मिक यात्रेमध्ये कुठे तुम्ही असाल किंवा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही आलात तर 100% तुम्ही माधवस्पर्शामध्ये येऊ शकता. आणि माधवस्पर्शामध्ये आल्यानंतर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येणंसुद्धा अगदी सोपं आहे. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुठे जॉईनिंग झाली असेल तरच तुम्ही तिकडे येऊ शकता. हा आपल्या सगळ्यांकरता आहे, हा परोपकार करण्याकरता आहे, हा धर्माच्या आपल्या अध्यात्माच्या प्रसाराकरता आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही कुठेही त्याच्यामध्ये येऊ शकता, सामील होऊ शकता. अगदी. आता शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माधव स्पर्शला घेऊन एक विजन आपलं पुढचं नेमकं काय काय सांगाल? मॅडम सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्ञानाचा प्रसार व्हायला पाहिजे, त्याचबरोबर अध्यात्माचा पण प्रसार व्हायला पाहिजे. आणि त्या प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आत्ताच्या हिशोबाने माधव स्पर्श करता वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन करतो आहे. जसं आता प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या माध्यमात आपण ठाण्याला एक्झिबिशन करतो आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपण कोल्हापूरला एक्झिबिशन करतो आहे. ठाण्यामध्ये अगदी 20, 21, 22मध्ये आपण ठाण्यामध्ये आहोत की तिथे तुम्हाला सगळ्यांना ॲस्ट्रॉलॉजीचं मार्गदर्शन घेता येईल. त्याचबरोबर नर्मदा परिक्रमा आहे, कैलास परिक्रमा आहे, याच्या व्यतिरिक्त चारधाम यात्रा आहे, त्याचंही त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपण 12, 13, 14 कोल्हापूरमध्ये आहोत. कोल्हापूरमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळणार आहे की खरोखरही ज्ञानाची गंगा किंवा ही शिक्षणाची किंवा या पूर्णपणे अध्यात्माची प्रचारगंगा तुमच्या दाराशी कशी येईल ह्या उपक्रमापर्यंत आपण आलो आहे की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे तिथे थेट आमंत्रण येईल आणि तुम्ही त्याच्यापुढे माधवस्पर्शमध्ये येऊ शकाल. अगदीच खऱ्या अर्थानं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मला पुन्हा एकदा सांगायचं की आपण स्वतः या पंचयागामध्ये या सहस्त्रचंडी यागामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी आपल्याला कॉल सेंटरचा नंबर खाली दिलेला आहे, त्यावर नक्कीच संपर्क साधा. आणि अर्थात ॲस्ट्रॉलॉजी संदर्भात सुद्धा गुरुजींना आपल्याला प्रत्यक्ष भेटायचं असेल त्यासाठी सुद्धा नक्कीच संपर्क करा. आता गुरुजी पनवेल दादर पुणे इथे असतातच, याशिवाय महाराष्ट्राचा दौरा सुद्धा त्यांचा सुरू झालेला आहे. ठाण्यामध्ये या महिन्यात आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये ते कोल्हापूरमध्ये, त्यानंतर सांगली आणि मग मार्च महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा गुरुजी येणार आहेत. तर खरंच खूप छान चर्चा झाली गुरुजी. खरंच तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भले करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.